महाराज सांगतात की आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ म्हणायला मी मागास सांगितल्याप्रमाणे त्यांचं स्वातंत्र्य आहे. म्हणून तर अनेक प्रमाणाशी आपण सिद्ध करता येतील की ते येण्याला स्वतंत्र आहेत. उजला वया आलो वाटा, काय म्हटलं त्यांनी, शब्द काय वापरला, आलो, इथं अंडरलाईन करा. आलो म्हणण्यामध्ये त्यांचं स्वातंत्र्य आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, अंडरलाईन आलो म्हणजे आलो म्हणण्यामध्ये त्यांचं काय आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणजे ते जन्माला यायला स्वतंत्र आहेत. तुम्ही आम्ही स्वतंत्र आहोत का? आता माणसाच्या जन्माला आलो, पुढला जन्म कुठला मिळते कोणाला माहिती, पण मिळेल मात्र नक्की. हां, सतत परमार्थ केला तर कदाचित परत या मंडपामध्ये बसायला मिळेल, नाहीतर मंडपाच्या बाहेर चार पायांवर हिंडायला लागेल. कारण त्यांना मंडपामध्ये प्रवेश नाही, कारण त्यांना काला ग्रहण करण्याचा अधिकारच नाही. मला सांगतात उपजून या पुढती येऊ, पुन्हा पुन्हा आम्ही जन्माला येऊ. मग तुकोबारा एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही सांगताय उपजून या पुढती येऊ, उपजून या पुढती येऊ, जन्माला यायला गर्भवासामध्ये राहावं लागतं, मग त्या गर्भवासाचं भीती तुम्हाला वाटत नाही का? कारण गर्भवास म्हणजे सामान्य नाही बाबा. गर्भवासामध्ये त्या जीवाचं काय हाल होतात महाराज एका प्रमाणाशी सिद्ध करतात. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, भोगिता नारायणा, भोगिता नारायणा, समळ मूत्र जाणा, समळ मूत्र जाणा, तुझ क्षणोक्षणात असे, तुझ क्षणोक्षणात असे, तुझ क्षणोक्षणात असे, तुझ क्षणोक्षणात असे, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी, माझे स्वहित नेणती कोणी. त्या गर्भवासाचं काय दुःख आहे महाराज प्रमाणाशी सिद्ध करतात. काय सांगू गर्भीची यातना, काय गर्भवासामध्ये राहण्यासाठी किती एसी मस्त रूम असते नाही का. हां, थंडगार हवा नाही का, थम्सअप म्हटल्यात तर थम्सअप, कोको कोला म्हटलं तर कोको कोला, माझा म्हटल्यानंतर माझा, तुझा नाही माझा, खायला मस्तपैकी पनीर चिली, रविवार असला तर पोपटी. इकडे बघ कृष्णा, रविवार असला तर पोपटी. हां, सगळी काय व्यवस्था गर्भवासामध्ये भगवंताने करून ठेवली, बरोबर ना? बोला बोला, बरोबर ना? नाही रे बाबा. विष्टाले पाच हुकडे, नाकी तोंडी कृमकिडे, गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. सुंदर चिंतन महाराज करतात. आईच्या गर्भामध्ये असताना मळमूत्र घाणीमध्ये तो जीव लोळत असतो आणि मग तो भगवंताचा धावा करतो, सोडविना पायी हा माझा नवस. नवस करतो देवाला, देवा आता बस झालं, मला आता या गर्भवासातून सोडव. म्हणजे एवढं दुःख त्या गर्भवासामध्ये सोसावं लागतं, तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी.
म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गाईन आवडी आवडी गुण गाईन आवडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी आम्हासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी. महाराज सांगतात त्या गर्भवासामध्ये एवढं दुःख असून सुद्धा महाराज सांगतात तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. आणि का सांगतात? कारण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आम्हाला तो काल्याचा प्रसाद सेवन करायला मिळेल की जो वैकुंठातल्या देवांना सुद्धा दुर्लभ आहे. असा तो काला तो आम्हाला सेवन करायला मिळावा याच्याकरता महाराज सांगतात उपजून या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. आता काला जो आहे काला हा 3 प्रकारचा सांगितलेला आहे. स्थूल देहाचा काला वेगळा, लिंग देहाचा काला वेगळा आणि कारण देहाचा काला वेगळा. स्थूल देहाचा काला आता जो सांगितला काला खाऊ दही भात, त्याच्याकरता दही भात लाही. आता वर जर घाटावर जर गेला तर काय काय टाकतात? डाळिंबाचं ते डाळिंबाच्या ते काय म्हणतात ते छोटं हां डाळिंबाचे दाणे टाकतात, कोथिंबरी कापून टाकतात, मिरची कापून टाकतात, कोण काय काय लोणचं पण टाकतात. तर बार्शी येडशी परिसरामध्ये गेले तर लोणचं बिनचं सगळं टाकतात काल्यात. हां महाराज, कारण संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्यामुळं कुठल्या कुठल्या भागात कसं कसं काय करतं सगळं आम्हाला माहिती आहे. पण आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्याचं नाही, करतात ना याला महत्त्व आहे. कारण भिन्न पदार्थांचं जिथं मिश्रण होतं त्याला काला म्हणतात, नाही का? भिन्न पदार्थांचं जिथं मिश्रण होतं त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. हा स्थूल देहाचा काला, काला खाऊ दही भात. लिंग देहाचा काला कोणता? लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर. शिव ब्रह्मरस आवडीने, शिव ब्रह्मरस आवडीने मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनी वाटा सूक्ष्म दुस्तर. लिंगदेह किंवा सूक्ष्मदेह ज्याला म्हणतात त्याचा काला कोणता? तर हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, तो लिंग देहाचा काला. त्या लिंग देहाच्या काल्याकरता ही साधनं वापरली. कोणती? तर लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. बरं का, लावणी मृदुंग, मृद आहे अंग असा ज्याचा तो मृदंग. आता त्याला मातीचा असतो तो मृदंग, बरोबर आहे ना? मातीचा असतात त्याला घटम म्हणतात किंवा मृदंग म्हणतात, आणि लाकडाचा असतो त्याला पखावाज म्हणतात.
ना आपल्या गावठी भाषेत नाल. कुठून शब्द आणलाय काय मला माहिती नाही. आता पखवाज जो वाजवतो त्याला काय म्हणतात? पखवाज वादक. चार बोल येत नाही ना ताल म्हणे लिहितात. धागिंना तर नीट लावता येत नाही. यांना मण्यातच गोवलं पाहिजेत बरं का. हां, कारण आता कोण काय पण लिहिते हो, ती योग्यता असेल ती लिहा. आमचं नको लिहा असं आमचं काहीच म्हणणं नाही. खुशाल लिहा, पण तेवढं येत असेल तर ना. मृदुंग सम्राट, पण दातींदडा लगीन नाही लावता येत मृदुंग सम्राटाला. मी लावणी या शब्दावर बोलतोय. तर पखवाज व्यवस्थितरित्या लावावा लागतो. म्हणजे जो कोणी वक्ता असेल त्या वक्त्याचा जो काही स्वर असेल त्या स्वराला, कोणाचा काळी दोनचा स्वर असतो, कोणाचा पांढरी दोनचा असतो, कोण पांढरी चारला गातो, काळी तीनला गातो, काही काळी चारला पण गातात. आता काळी एकला पण कीर्तन होतात. मग ज्याचा ज्याचा जसा स्वर असेल त्या स्वराला तो पखवाज लावून घ्यावा. आता पखवाज लावायला लागल्यानंतर काही लोक असे असतात की ज्यांना त्यातलं काही कळत नाही, त्यांच्या डोक्याला आढी येते अशी. अरे आपल्या गावठी भाषेत बोलू, परवानगी असेल तर. अरे कौशी ठोकताव, काय बोलता? अरे कौशी ठोकताव, करा चालू. आता त्यांना काय माहिती आहे ठोकतात का लावतात. जर पखवाज व्यवस्थित जर लागला नाही तर जे गातात त्यांच्या स्वरावर त्याचा परिणाम होतो. मग ते व्यवस्थितरित्या गाऊ शकत नाहीत. मग त्यांना व्यवस्थितरित्या स्वर मिळण्याकरता तो लावणी. लावणी मृदुंग श्रुती, श्रुती म्हणजे विणा, तो सुद्धा व्यवस्थितरित्या लावून घ्यावा. टाळ ते सुद्धा व्यवस्थित स्वरात असावेत. आणि त्याच्यानंतर त्याच्या योगाने जो काही ब्रह्मरस तयार होतो त्याला म्हणतात हरिनामाचा खिचडी काला. हा स्थूल देहाचा काल आहे, लिंग देहाचा काल आहे. आणि तिसरा काल आहे तो कारण देहाचा काला. कारण देहाचा काला म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य काला. आता जीव ब्रह्म ऐक्य काला तुम्हाला साधायचा आहे का साधलेला आहे? बोला बोला. नाही बोललं तर दोन वाजवीन. नाही यांना पण माहिती आहे, बुवा जर आडीला आला ना तर दोन पण वाजवील, पण वाजवणार नाही आज. फक्त तुम्ही उत्तरं दिलीत तर. बोला. जीव ब्रह्म ऐक्य काला तुमचा आमचा साधलेला आहे का साधायचा आहे? नाही बोलत. मी जर उत्तर जर सांगितलं तर मग दोन वाजवीन. बोला बोला. बचत गट साधलाय का साधायचा आहे? हा, साधायचा आहे. मी तुमच्या विरोधात. साधलेलाच आहे. मुळात जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य आहेच. जीव आणि ब्रह्म काही वेगळा नाही. भगवान परमात्मा सांगतोय जगामध्ये जेवढे काही जीव आहेत ते माझे अंश आहेत. ममैव अंश जीव लोके जीव भूतो सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवान परमात्मा म्हणतात जगामध्ये जेवढे जीव आहेत ते माझेच अंश आहेत. जर आपण देवाचे अंश जर असू म्हणजे आपण कोण असू? देवच जर असू तर मग जीव आणि ब्रह्म वेगळा कसा? मुळात जीव आणि ब्रह्म एकच आहे, पण वेगळं दिसतं. याचं कारण, त्याचं कारण आहे तुमच्या आमच्या ठिकाणी असणारं अज्ञान. तुका म्हणे काला कोठ्या भेद देखिला, कोठ्या भेद देखिला, कोठ्या भेद देखिला. तुका म्हणे काला कोठ्या भेद देखिला, कोठ्या
कोठे अभेद देखील तिथं भेद नाही बाबा, एकच आहे. जीव आणि ब्रह्म कसा आहे, एकच आहे, पण वेगळं दिसतंय. आम्ही आता यांनी उत्तर दिलं की आम्हाला साधायचं आहे, त्याचं कारण असणारं अज्ञान. काय आहे? अज्ञानामुळं जीव वेगळा दिसतोय आणि ब्रह्म वेगळं दिसतोय. एकदा का त्या ब्रह्माचं ज्ञान झालं, त्या ब्रह्माचं ज्ञान झालं, मग तिथं अज्ञान राहील का हो? रात्री दीपोत्सवामध्ये मी बोलत असताना काही एक मुद्दा मी मांडला. अज्ञान कुठपर्यंत? ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अज्ञान आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तिथं अज्ञान राहील का? नाही. मग अज्ञान कशाला म्हणावं? तर आपला आपण पेया विसरू जो धनंजया या नाम रूपा या अज्ञानाशी, स्वतःच्या स्वस्वरूपाचा विसर पडणे याला म्हणतात अज्ञान. म्हणजे मी कोण आहे याची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत काय आहे? अज्ञान आहे. मग मी कोण आहे? कोण आहे? कीर्तन कुणाचा? माझा. कीर्तन कुणाचा? विक्रम महाराज. माझा. मी कोण? मी रामकृष्ण. छातीवर हात ठोकून सांगतोय मी रामकृष्ण. पण रामकृष्ण म्हणजे मी आहे का? बोला. तुम्ही म्हणाल 11:30 बुवा बारा होता, म्हणजे बुवालाच माहिती नाही तो रामकृष्ण आहे का कोण आहे तो. याला कोणी आणलं रे? या देहाचं नाव रामकृष्ण आहे. मग देह म्हणजे मी आहे का दादा? देह म्हणजे मी आहे का? कारण मी हा देहापेक्षा वेगळा आहे. आणि याची ओळख कोण करून देतात? तर याची ओळख संत करून देत असतात तुम्हाला की बाबा तू जीव नाही, तू परब्रह्म स्वरूप आहेस. हे नारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, ही बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा म्हटलाय. जीवाला खरा म्हटलंय. का खरा म्हटलंय? कारण तर ते खऱ्याचं ते स्वरूप आहे. कारण परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे. त्या परमात्म्याचं स्वरूप जर सत्य असेल तर त्याचाच अंश असणार तो जीव, त्याचं स्वरूप सुद्धा सत्य आहे. म्हणून सांगितलं जीव हा खरा. म्हणजे जसा परमात्मा आहे तसं आपण आहोत याची जाणीव कोण करून देतात? संत देतात. एकदा का त्याची जाणीव झाली मग त्याची अवस्था अशी होते, न हम मनुष्य न च देव यक्ष न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, न ब्रह्मचारी न गृहवनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपम. न हम मनुष्य, मी मनुष्य नाही, न च देव यक्ष, मी यक्ष नाही, मी देव नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी क्षुद्र नाही. मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मग ते संत तुम्हा आम्हाला काय जाणीव करून देतात? बाबा तू कोण आहेस? तू परब्रह्म स्वरूप आहेस, तू त्याचाच अंश आहेस. म्हणजे तू कोण आहेस? तू ब्रह्म आहेस. याची जाणीव ज्या दिवशी होईल, याचं ज्ञान ज्या दिवशी होईल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तो जीव ब्रह्म ऐक्य काला झाला. विठ्ठल विठ्ठल आणि याचं ज्ञान तुकोबारायांना बाबाजी चैतन्याकडून झालं. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्याने त्याचं ज्ञान तुकोबारायांना दिलं. ह्याचं ज्ञान झाल्यामुळं तुकोबाराई सांगतात आम्ही पुन्हा पुन्हा मृत्यूलोकामध्ये येऊ, उपजवून या पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात. मृत्यूलोकामध्ये येऊन आम्ही काला खाऊ. परत त्या साधकाने विचारलं तुकोबारायांना, तुकोबाराया तुम्ही सांगतात आम्ही मृत्यूलोकामध्ये येऊन काला खाऊ, मूळचे तुम्ही वैकुंठामध्ये, मग वैकुंठामध्ये असला काही प्रकार नाही का?
महाराज त्याचं उत्तर देतात. वैकुंठी तोयच नाही, 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 वैकुंठी ऐसे 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 नाही, ऐसे नाही, वैकुंठी ऐसे नाही, वैकुंठी ऐसे नाही, वैकुंठी ऐसे नाही, कवल काही काळ्याचे कमल काही काळ्याचे वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही, वैकुंठीत ऐसे नाही. तुकोबारायन त्या साधकाला सांगितलं, आम्ही मूळच्या वैकुंठातले, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, पण वैकुंठामध्ये असताना आम्हाला तो प्रसाद कधीच सेवन करायला मिळाला नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे, कवल म्हणजे घास, तो काल्याचा घास, तो काल्याचा प्रसाद आम्हाला वैकुंठामध्ये कधीच मिळाला नाही न देवा. तुकोबाराय सांगतात, जवळजवळ 350 वर्ष आम्ही त्या काल्याच्या प्रसादापासून वंचित होतो. कारण तुकोबारायांचा पहिला जन्म कोणता? कलियुगातला नामदेवराय. तर जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येथून या. नामदेवराव वैकुंठामध्ये गेल्यानंतर 350 वर्ष जवळजवळ काल्याच्या प्रसादापासून ते वंचित होते न तो काल्याचा प्रसाद त्याला मिळत नव्हता. म्हणून नामदेवराने देवाला सांगितलं, देवा आता मला काल्याचा प्रसाद सेवन करायचं आहे, आता मला इथं ठेवू नको, तर मला मृत्यूलोकामध्ये पुन्हा पाठव. आणि त्या मृत्यूलोकामध्ये जाऊन काय करेन मी? तर काला खाऊ दही भात. कारण मुळात वैकुंठामध्ये नाही ना, वैकुंठामध्ये तो अधिकार सुद्धा नाही. वैकुंठामध्ये जाऊ द्या, स्वर्गातल्या देवांना सुद्धा नाही. हां, म्हणून तर स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा आणि मृत्यूलोकी भावा. स्वर्गातल्या देव सुद्धा काल्याची आस करतात. काल्याची आशे देव जली झाले. आज ऊस अमरावती काला खावया नाही, तर त्यांना फक्त पाहणा. बघ बाबा, त्याच्यात जर पैसे नसतील ना तर हॉटेलातले पदार्थ नुसते फक्त बघायचे. हां, हॉटेलातले पदार्थ फक्त बघायचे. मग तिथे पनीर चिली असेल, चीज कोफ्ता असेल, हां, पान नका तोंडाला सुटून देऊ. कारण खिच्यात पैसे नाहीत, त्याच्यामुळं फक्त नुसता काय दादा पाहणं. तसं स्वर्गातल्या देवाने फक्त काय करायचं? पाहायचं. त्यांना तो अधिकार नाही, मुळात त्यांना तर मिळत नाही. म्हणून महाराज वैकुंठामध्ये ती इच्छा करतात की वैकुंठ तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे. परत त्या साधिकाने विचारलं, महाराज तो काल्याचा प्रसाद तुम्हाला देवाने दिला, पण तो दिला असताना तुम्ही तो खाल्ला कसा
अभंगाचं तिसरं चरण. एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सुखी घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी सुखे घालो वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे नाही वैकुंठे तो ऐसे महाराजांनी त्या साधकाला उत्तर दिलं की बाबा, तो काल्याचा प्रसाद दिल्यानंतर तो खायचा कसा, तर एकमेकाच्या मुखामध्ये तुकोबारांनी सांगितलंय, काल्याला आल्यानंतर एकमेका देवो मुखी असा अर्थ करू नका. तर एकमेका देऊ म्हणून तर काल्याचा प्रसाद एका साधकानं, मंडळाचं नाव काय आहे, हां म्हणून सांगितलं, एका साधकाने दुसऱ्या साधकाच्या मुखामध्ये तो प्रसाद द्यायचा असतो. एकमेका देऊ मुखी पुराणातला उदाहरण आहे. ज्या वेळेला मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर त्याच्यामधून ती रत्न बाहेर पडली आणि नंतर मग त्याची वाटणी होणार होती. त्याच्या अगोदर देवाने पार्टी दिली. म्हणजे पार्टी देण्याची प्रथा, कृष्णा, पार्टी देण्याची प्रथा तेव्हापासून चालत आली. तुम्ही म्हणला आत्ताच पार्टी नाही, तेव्हापासून पार्टी देण्याची प्रथा आली. मग ते समुद्र मंथन करायला राक्षसी होते आणि समुद्र मंथन करायला देवही होते. पण देवाने आड घातली, वाढायला मी स्वतः होईन, सर्वांनी बसायचं बरं का. पण जेवत असताना कुणी हात असा आखडायचा नाही. हात ताठ ठेवून जेवायचं. देवाने आठ काय घातली, हात असा ताठ ठेवायचा आणि जेवायचं. आता शक्य आहे का हो? कारण कोपऱ्यातून हात दुमडल्याशिवाय हा पोकलनचा पंजा तोंडा परत येणार नाही. आता राक्षस असते, जेवायला बसले, ताटं वाढली, पण जेवणार कसं? देवाने काय सांगितलंय, हात दुमडायचा, हात ताट ठेवायचा. मग ते काय करायचे, असा उचलायचा, हात असा वरती न्यायचा आणि इथून सोडायचे. मग तो नाकावर पडायचा, तोंडावर पडायचा, काही म्हणजे दाणे तोंडात जायचे, काही बाहेर पडायचे. नीट त्यांना जेवता आलं नाही राक्षसांना.
त्यांची पाळी झाली, नंतर देवांची पंगत बसली. पण देव हुशार होते. देवाने सुद्धा त्यानं सुद्धा हीच आट घातली होती, काय की हात दुमडायचा नाही आणि जेवायचं. पण ते देव होते, ते काय केलं, आता जसं विठ्ठल जय जय विठ्ठल झाल्यानंतर तुम्ही जसे लगेच एकमेकाकडे तोंड करून बसणार. महाराजा इथून गेलाय, महाराजाला जायला सुद्धा वाट देणार नाही. हां, दैन्य मूड बाय मूड म्हटला तर लगेच तर वैकुंठी तो आयशी नाही कवल काही काल्याचे. मग देवाने काय केलं, एकमेकाकडे तोंड करून देव असे बसले. ताटं वाढली, पण जेवताना देवाने हुशारी काय केली, ताटातला घास उचलायचा न समोरच्याच्या तोंडात त्याने घालायचा, न त्याने त्याच्या ताटातला घास उचलायचा आणि ह्याच्या तोंडात घालायचा. हात दुमडला का एकमेका देवमुखी. हात न दुमडताना त्यानं सुद्धा प्रसाद मिळाला. एकमेका देवमुखी सुके घालू हुंबरी. आणि प्रसाद खाल्यानंतर हुंबरी घालू म्हणजे काय तर आम्ही नाचू बागडू. आणि तो काला कुठे केला अभंगाचा शेवट चरण. तुका मने वाळे म्हणत, 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 तुका मने वाळे म्हणत. बरबनीत उत्तम, बरबनीत उत्तम, वैकुंठी ताईसे नाही, वैकुंठी ताईसे नाही नाही. बरबनीत उत्तम, बरबनीत उत्तम, वैकुंठी ताईसे नाही, वैकुंठी ताईसे नाही नाही. तो काला केला कुठं तर तुका म्हणे वाळवंट. आता वाळवंटच का निवडला तर वाळवंटामध्ये वाळूशिवाय दुसरं काहीच नसतं, निर्मळ असतं ते. बाकीच्या ठिकाणी सगळी मातीमध्ये घाण असते, पण वाळवंट हे असं ठिकाण आहे की त्या वाळूमध्ये बाकीचं काहीच मिश्रित होत नाही. म्हणून तो वाळवंट निवडला. तुका म्हणे वाळवंट. तो वाळवंट कसा आहे, बरवा. बरवा हो हरी बरवा हो, गोविंद गोपाळ गुण गरुवा हो, बरवा हो हरी बरवा. बरवा म्हणजे आपल्या भाषेत बारा. बारा नीट नेटका आपण म्हणतो, नीट नेटका राहा, तसा तो नीट आहे वाळवंट. बरवे नीट. आणि नंतर सांगितलं उत्तम, का तिथं बाकीचं काहीच मिश्रित होत नाही, म्हणून तो वाळवंट निवडला. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. हा विठोबा
Tobar Kumaye, 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 Toba, 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 Tobar Kumaye, Rakumaye,